श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं गुरुस्पर्श आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जे दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करतो, ते सत्यनारायण पूजन कसे करायचे असते, का करायचे असते आणि आपण हे याची मांडणी कशी करतो, याचे पूजन कसं करतो, ह्या विषयाचा हा आजचा व्हिडिओ असेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओविषयी म्हणजे सत्यनारायण पूजनाविषयी काही जर शंका असतील तर त्या शंकेचं निरसन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाईल. तर पहिली गोष्ट म्हणजे जे स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, ते बरेच सेवेकरी, बरेच भक्त की त्यांना माहीत असेल की सत्यनारायण पूजन करत पण असतील की त्यांना आणि अनुभवी आले असतील की हे सत्यनारायण पूजन कसे करायचे आहे. खरं जे ज्यांच्या आसपास केंद्र नाही आहे, मठ नाही आहे आणि त्यांना खरंच माहीत नाही की हे सत्यनारायण पूजन का केलं जातं, कशासाठी केलं जातं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप उपयुक्त ठरेल. आणि मेन गोष्ट म्हणजे अशी आहे की सत्यनारायण पूजन केल्याने काय होतं आणि का करायचं असतं. तर मी तुम्हाला ते थोडक्यात सांगते की सत्यनारायण पूजन हे भगवान विष्णूंची सेवा आहे आणि भगवान विष्णूंकडे पालनपोषण करण्याची जबाबदारी आहे आणि आपण कलियुगामध्ये ही पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे सत्यनारायण पूजन घरच्या घरी करू शकतो. सर्व साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते, काही आपल्याला बाहेरून आणावं लागत नाही. फक्त आपल्याला एकदाच सत्यनारायणचा फोटो आणि सत्यनारायणची पोथी जर आणली तुम्ही, तर तुम्हाला बाकी सगळ्या वस्तू तुम्हाला घरामध्ये मिळून जातील. आणि बाळकृष्णाची मूर्ती तर आपल्या घरामध्ये असते. तर या पोथीमध्ये तुम्हाला सविस्तर सर्व माहिती दिलेली आहे की सत्यनारायण पूजन कसे करावे, मांडणी काय आहे किंवा साहित्य काय काय लागतं, याची सविस्तर माहिती याच्यामध्ये आहे. तुम्हाला ही पोथी केंद्रामध्ये मिळून जाईल. तर ही पोथी जर वाचली तुम्ही तर तुम्हाला सविस्तर सगळं समजून जाईल. तर सत्यनारायण पूजन का केलं जातं, तर तुमच्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी असतील, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपत असेल, धनधान्याची कमतरता भासत असेल, पैसा नको त्या ठिकाणी खर्च होत असेल, घरामध्ये आर्थिक अडचणी इतक्या प्रमाणात असतील की ₹1 येथून ₹10 खर्च होत असतील, तर अशा वेळी तुम्ही सत्यनारायण पूजन करून बघा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. दर पौर्णिमेला आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे. तर जे करत नसतील त्यांनी येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेपासून नक्की सत्यनारायण पूजन करायला सुरुवात करा. तुम्हाला हळूहळू ह्याच्यामध्ये सुधारणा जाणवेल की तुमच्या घरच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला घरामध्ये जे काही आर्थिक प्रश्न असतील तर ते तुमचे हळूहळू निवारण होतील. धनधान्याची कमतरता भासणार नाही आणि माता लक्ष्मी आणि माता विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावरती राहील. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य सर्व गोष्टी तुमच्या घरामध्ये म्हणजे वातावरण तर प्रसन्न राहीलच, कारण सुख, शांती, समृद्धी याचा तुम्हाला कशाची कमतरता भासणार नाही. तर तुम्हाला समजलं असेल का करायचं. जे करत नसतील त्यांनी नक्की आवर्जून सगळ्यांना विनंती आहे की सत्यनारायण पूजन करायला सुरुवात करा. खूप अतिशय साधी सोपी सेवा आहे, जास्त वेळ लागत नाही. तर त्यात मांडणी कशी करायची आणि पूजन कसं करायचं ते आता आपण थोडक्यात पाहूया. आता तर लक्षात घ्या की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की एक चौरंग आपल्याला मांडायचा आहे. चौरंगाखाली स्वस्तिक काढायचं आहे. चौरंगाभोवती आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे. तेलाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुपाचा दिवासुद्धा लावला तरी चालेल. जर तुमच्याकडं अवेलेबल असेल गाईचं तूप तर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि एकीकडे तेलाचा दिवा लावा. त्याच्यानंतर चौरंगावरती लाल किंवा पांढरं वस्त्र अंतरायचं आहे. स्वच्छ पांढरं वस्त्र अंतरायचं आहे किंवा लाल कपडा असेल तरी चालेल. त्याच्यानंतर त्यावरती गव्हाची रास करायची आहे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी मांडणी अगोदरच करून ठेवलेली आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. गव्हाची रास केल्यानंतर त्याच्यावरती एक तांब्याचा कलश ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये ₹1 हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायचे, ₹1 आणि सुपारी हे टाकून आपल्याला 5 विड्याची पानं किंवा 5 आंब्याची पानं असं आपल्याला सभोवताली त्याच्यात ठेवून त्याच्यावरती एक तांब्याचं ताट ठेवून त्याच्यावरती तांदळानं भरून ते ताट ठेवायचं आहे. म्हणजे धान्याची पूजा झाली ही, की खाली गहू आहे वरती तांदूळ आहे, म्हणजे ही धान्याची पूजा झाली. त्याच्यामुळे आपले धान्याचे दोषसुद्धा ह्याच्यामधून निघून जात असतात. त्याचबरोबर त्याच्या तांदळावरती आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. त्याचबरोबर सत्यनारायणचा फोटो मी एका साईडला मांडलेला आहे. त्याचबरोबर माझ्याकडे श्रीयंत्र आहे, त्यामुळे मी श्रीयंत्र ठेवलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही भगवान विष्णूंची म्हणजेच सत्यनारायणचा फोटो तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर 3 विड्याचे जोड ठेवलेले आहेत. उजवीकडून डावीकडे लक्ष द्या की मी 2 असे 3 विड्याचे जोड ठेवलेले आहेत. पहिली सुपारी ही आपल्या उजव्या हाताची जी पहिली सुपारी आहे ती गणपती बाप्पांची, दुसरी आहे ती कुलदेवीची आणि तिसरी आहे ती वरुण देवतेची. आणि 3 वाट्यामध्ये मी खडीसाखर ठेवलेली आहे. अशी साधी आणि घंटी तिथं मी ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला साधी सोपी पूजा मांडायची आहे, काहीसुद्धा नाही. आणि चारी भोवतीने मी आंब्याची 4 ढाळे आपल्याला त्या चौरंगाला बांधायचे किंवा असे साईडला ठेवून द्यायचे. अशी साधी सोपी मांडणी आपल्याला करायची आहे.
अतिशय सिंपल मांडणी आपल्याला करायची आहे. फुलं असतील तर फुलं, अगरबत्ती, धूप हे सगळं तुम्हाला साहित्य घ्यायचं आहे. हळदी कुंकू, पंचोपचार पूजा आपल्याला ह्याच्यानंतर करायची आहे. आणि सर्व सविस्तर माहिती आपल्याला हे सत्यनारायण पूजा विधीचा हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तर अशा पद्धतीने मांडणी साध्या सोप्या पद्धतीने मी केलेली आहे. अशी तुम्हाला मांडणी करायची आहे. तर आता ह्याचं पूजन कसं करायचं ते आपण पाहूया. तर आता पूजनामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जी आपण आपल्याकडून जी उजवी हाताकडून जी पहिली सुपारी आहे, लक्षात घ्या, आपल्या उजव्या हाताकडून जी पहिली सुपारी आहे त्या पहिल्या सुपारीची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा म्हणजे त्याला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. हळदी कुंकू, अक्षता, फूल, धूप आणि दीप सगळं ओवाळून आपल्याला सर्व अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे. असं आपल्याला पहिल्या सुपारीला करायचं. त्याच्यानंतर त्या खडीसाखरेमध्ये वाटी आहे, त्या वाटीमध्ये खडीसाखर ठेवली आहे, त्याचा खडीसाखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्याचबरोबर नंतरची 2 नंबरची जी सुपारी आहे ती कुलदेवतेची सुपारी आहे. त्या कुलदेवतेची सुपारीची सुद्धा सेम तशीच आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. हळदी कुंकू व्हायचं, अष्टगंध व्हायचा, फुलं व्हायची, अक्षता व्हायच्या आणि धूप आणि दीप ओवाळायचा आहे आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. ह्याच्यामध्ये तुळशीपत्र नाही आहे, माझ्याकडे अवेलेबल नव्हतं तुळशीपत्र, त्यामुळे मी ठेवलेलं नाही आहे. तर तुमच्याकडं तुळशीपत्र ह्या पूजेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुळशीपत्रच आपल्याला ह्या नैवेद्याच्या वाटीमध्ये तुळशीपत्र एक ठेवून द्यायचं आणि तुळशीपत्रांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे. तिसरी जी सुपारी आहे ती वरुण देवतेची आहे. वरुण देवतेची सुद्धा सेम तशीच पंचोपचार पूजा करायची. आपल्याला अष्टगंध व्हायचा, हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, त्याच्यानंतर अक्षता व्हायच्या आणि धूप दाखवून दीप ओवाळायचा आणि खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा. असं आपल्याला उजवीकडून डावीकडे तिन्ही सुपारीची पंचोपचार पूजा करायची. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती आहे, त्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्ही साध्या पानाने अभिषेक करा, काय हरकत नाही. अभिषेक साध्या पानाने ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राने अभिषेक करा किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जो पुरुष सूक्त आहे त्या पुरुष सूक्त आणि स्त्री सूक्त एकदा म्हणून अभिषेक करा. अभिषेक करून स्वच्छ मूर्ती पुसून आपल्याला तिथं सेम त्यांचीसुद्धा म्हणजे बाळकृष्णाच्या मूर्तीची सुद्धा आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. अष्टगंध, हळद कुंकू, फूल वगैरे धूप दीप ओवाळून आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे. त्यानंतर जे सत्यनारायणचा फोटो आहे त्याचीसुद्धा आपल्याला अशीच पंचोपचार पूजा करायची आहे. फूल व्हायचं, अष्टगंध, हळद कुंकू सर्व वाहून आपल्याला त्याची पूजन करायचं आहे. श्रीयंत्र ठेवलं आहे तिथंसुद्धा मी पूजन केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शिऱ्याचा प्रसाद, बाकी कशाचाही प्रसाद दाखवायचा नाही, शिऱ्याचा प्रसाद कंपल्सरी आहे. त्यामुळे 1 वाटी थोडा का होईना शिरा, 1 वाटी शिरा बनवा आणि त्याचा प्रसाद आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजेच सत्यनारायणच्या आपल्या बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला सत्यनारायणच्या फोटोला आपल्याला ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यामध्ये तुळशीपत्र नाही आहे, खरं तुम्ही आवर्जून त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवायला विसरू नका. अशा पद्धतीने आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. आणि सर्व माहिती आपल्याला त्या सत्यनारायणचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये तुम्हाला सर्व माहिती सविस्तर मिळून जाईल. पहिल्यांदा मांडणी करायची, त्याच्यानंतर पंचोपचार पूजा करून घ्यायची, 1 वाटीवर शिऱ्याचा नैवेद्य करायचा, तो वाटीवर शिऱ्याचा नैवेद्य ठेवायचा. त्याच्यानंतर खडीसाखर ठेवायची, खडीसाखर नसेल तुमच्या घरी तर साधी साखर असेल आपल्या घरातली तरी चालेल. अशा पद्धतीने आपल्याला पूजन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5 अध्याय आहेत त्याच्यामध्ये, त्या पोथीमध्ये 5 अध्याय आहेत. 1 ते 5 अध्याय वाचन करायचं आहे, पठण करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ते पठण केल्यानंतर आपल्याला सत्यनारायणची आरती आहे, त्या आरती आपल्याला म्हणायची आहे. आरती आपल्याला म्हटल्यानंतर आपण घरी आरती झाल्यानंतर ही पूजाविधी पूर्ण आपली होऊन जाईल. ते झाल्यानंतर आपण घरी जो स्वयंपाक बनवेल, जेवण जे बनवेल त्याचासुद्धा आपल्याला एक ताट सत्यनारायणच्या पूजेमध्ये ते ताटाचा प्रसादाचा नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचा आहे. असे साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला सत्यनारायण पूजन करायचं आहे. काहीसुद्धा आपल्याला खर्च येत नाही. ह्याच्यामध्ये पैसेसुद्धा 101 रुपये ठेवा, किती रुपये ठेवा, 11 रुपये ठेवा, पैसेसुद्धा तुम्ही तिथं ठेवायला विसरू नका. पैसेसुद्धा म्हणजे पैशाची आणि धनधान्याची दोन्हीची आपली पूजा ह्याच्यामध्ये सेवा होऊन जाते. अशा पद्धतीने साधी सिंपल पूजा आपल्याला मांडून तिचं पूजन करायचं आहे. 5 अध्याय पठण करायचे आहेत आणि हे सर्व मांडणी केल्यानंतर आपल्याला रात्रभर हे पूजन असंच म्हणजे ही पूजा मांडलेली जी मांडणी आहे ती तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ती मांडणीची उत्तर पूजा करायची आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की सेम ह्या तिन्ही सुपारी आपल्याला दर पौर्णिमेला वापरायच्या आहेत. शिऱ्याचा प्रसाद हा घरच्या घरीच खायचा आहे, तो बाहेर कुणाला वाटायचा नाही. घरच्या घरी घरच्या मेंबरनी म्हणजे घरच्याच सदस्यांनी तो प्रसाद आपण प्राशन करायचं, खायचं आहे.
आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हे गहू आणि जे तांदूळ आहे, जे धान्य आहे, ते आपल्या धान्यामध्ये आपल्याला परत ते मिक्स करायचं आहे. पैसे जे असतील ते आपल्या पैशामध्ये मिक्स करायचे आहेत, जेणेकरून त्याला जे काही दोष लागले असतील त्याचं निवारण होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी सत्यनारायण करायचं आहे. मांडणी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला उचलायची आहे. आणि त्याच्यामध्ये एक मंत्र दिलेला आहे सत्यनारायणच्या पोथीच्या शेवटी आरती झाल्यानंतर, यातू देवगणा हा मंत्र तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये आहे. तर तो काम सिद्धार्थ पुनरागमच असा जो मंत्र आहे, तो मंत्र आपल्याला पठण करत करत त्याच्या सुपारीवरती तांदूळ टाकत आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती काढून तो मंत्र दिलेला आहे, तो आता मला पाठ नाही आहे, तो मंत्र पाठीमागं आहे, तो मंत्र वाचून घ्या आणि आपल्याला ती सुपारी उचलायची आहे. आणि अशा पद्धतीने आपली त्याची उत्तर पूजा करायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सत्यनारायणची पूजाविधी करायची आहे. तर नक्की आवर्जून करा. तर मग व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.